नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पढ़ाई से दोस्ती या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. इयत्ता 11वी इतिहास या विषयाच्या तिसऱ्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. तर याआधी 2 व्हिडिओ सेशन ऑलरेडी आपण या प्रकरणाबद्दल कव्हर केले. ज्या प्रकरणाचं नाव आहे भारतातील ताम्रपाषाण युगीन गाव वसाहती. तर या प्रकरणाच्या यापूर्वीच्या 2 व्हिडिओ सेशनमध्ये मित्रांनो आपण डिस्कस केलं, की भारतातील ताम्रपाषाण युग कसं होतं. हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासानंतर जी काही संस्कृती उदयाला आली त्यामध्ये तांब आणि दगड यांचा वापर कशाप्रकारे वाढला आणि कशाप्रकारे या ताम्रपाषाणयुगीन गाव वसाहतींचा उदय होऊ लागला, बरोबर? तर त्यामध्ये आपण राजस्थानमधील आहड आणि बनास संस्कृतीबद्दल माहिती घेतली. त्यानंतर बंगाल, उडिसा, बिहार, मध्य प्रदेश या भागातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीबद्दल आपण माहिती घेतली. आज आपण मित्रांनो बघणार आहोत महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीबद्दल. तर ताम्रपाषाणयुगीन महाराष्ट्र हा आजचा आपला चर्चेचा विषय असणार आहे. तर बघूयात ताम्रपाषाणयुगीन महाराष्ट्राची काय काय वैशिष्ट्य होती ते. महाराष्ट्रामध्ये उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक पोहोचले होते याचा पुरावा दायमाबाद येथे मिळाला आहे. ते तिथे पोहोचण्याआधीच्या काळात तिथे जी काही ताम्रपाषाणयुगीन संस्कृती तिला सावळदा संस्कृती या नावाने ओळखले जाते. त्यानंतर अनुक्रमे माळवा संस्कृती आणि जोरवे संस्कृती यांचे अवशेष आपल्याला महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मिळतात. तर बघा, दायमाबाद हे नाशिक जिल्ह्यामधलं गाव आहे आणि या गावाच्या ठिकाणी आपल्याला उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक पोहोचल्याचा एक पुरावा आपल्याला या ठिकाणी मिळतो. हे उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक म्हणजे कोणते? तर नागरी हडप्पा संस्कृती ज्यावेळेस ऱ्हास पावत होती, त्या ऱ्हासाच्या वेळेस जे काही लोक होते, ते स्थलांतर करून दायमाबाद या ठिकाणी पोहोचल्याचे पुरावे आपल्याला मिळतात आणि दायमाबाद या ठिकाणी जी काही ताम्रपाषाणयुगीन संस्कृती ऑलरेडी अस्तित्वात होती, तिला सावळदा संस्कृती या नावानं ओळखलं गेलेलं आहे. आणि यानंतर जे काही लोक स्थलांतरित होऊन येथे आले आणि त्यानंतर वेगवेगळ्या संस्कृतीचा एक संमिश्र संस्कृतीचा उदय झाला. ती संस्कृती म्हणजे जोरवे संस्कृती किंवा माळवा संस्कृती. तर यांचे पण आपल्याला अवशेष मिळतात. तर बघूया या सावळदा संस्कृतीबद्दलची अधिक माहिती. सावळदा हे काय आहे, की धुळे जिल्ह्यातलं एक गाव आहे. धुळे जिल्ह्यामध्ये येतं ते तापी नदीच्या किनाऱ्यावर. सावळदा संस्कृतीचा काळ इसवी सन पूर्व सुमारे 2000 ते 1800 वर्षांपूर्वीचा असा होता. या संस्कृतीचा उगम उत्तर महाराष्ट्रातील मध्याश्मयुगीन लोकांच्या सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या लोकांशी असलेल्या संपर्कातून झाला असावा, असा इतिहासकारांचा अंदाज आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. ही जी सावळदा संस्कृती आहे ना मित्रांनो, तर ही संस्कृती आणि तिचा जो उगम आहे, तो उत्तर महाराष्ट्रातील मध्याश्मयुगीन लोकांच्या सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या लोकांशी आलेल्या संपर्कातून झालेला असावा. बघा, आता हडप्पा संस्कृतीतील जे काही लोक होते, ते उत्तर हडप्पा संस्कृतीच्या काळामध्ये सौराष्ट्रामध्ये स्थलांतरित झाले होते. मग या स्थलांतरित झालेल्या लोकांचा संपर्क या महाराष्ट्रातील मध्याश्मयुगीन लोकांच्या सोबत आला असावा आणि यातून या सावळदा संस्कृतीचा उदय झाला असावा, असा इतिहासतज्ञांचा किंवा पुरातत्वज्ञांचा अंदाज या ठिकाणी आहे. दायमाबाद येथील या संस्कृतीचे लोक चाकावर घडवलेली मातीची भांडी वापरत, बरोबर? तर हे सावळदा संस्कृतीचे जे दायमाबादमधले लोक होते, ते पण हे चाकावर घडवलेली मातीची भांडी वापरत असत. त्यावरील नक्षीमध्ये तिरागरे, माशांचे गळ आणि विविध प्राणी यांच्या आकृतींचा समावेश आपल्याला आढळतो. त्याखेरीज तांब्याच्या वस्तू, गारगोटी वर्गातल्या खड्यांचे मणी, हाडांपासून बनवलेली तिरागरे, दगडी पाटे, वरवंटे इत्यादी वस्तू त्या लोकांच्या वापरात होत्या. हे आपल्याला तिथल्या उत्खननामधनं समजतं मित्रांनो. त्यांच्या गाव वसाहतींभोवती तटबंदी सुद्धा बांधलेली होती. घरे ही मातीची असून घरातील जमिनी गाळ आणि माती एकत्र करून चोपून बनवलेल्या होत्या. सावळदा संस्कृतीच्या लोकांचा आणि सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या लोकांचा संपर्क होता. तसेच धुळे जिल्ह्यातील कावठे या स्थळाच्या उत्खननात सापडलेल्या शंखाच्या वस्तू सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या लोकांशी असलेल्या विनिमयाचा पुरावा आहे. बघा, आता आपण एका पासून बघतोय की ही सावळदा संस्कृती आणि सौराष्ट्रामधील उत्तर हडप्पा संस्कृती, तर या लोकांचा संबंध होता. हे कशावरनं समजलं? तर जिल्ह्यातील कावठे या ठिकाणी जे उत्खनन झालं, तर त्या ठिकाणी आपल्याला शंखाच्या वस्तू ज्या की सौराष्ट्रामध्ये असतात, त्या या ठिकाणी भेटलेल्या आहेत. त्यामुळं आपल्याला समजतं, की एक विनिमयाचा एक तो पुरावा आहे, की त्या लोकांनी ह्या सावळदा संस्कृतीच्या लोकांकडनं काही वस्तू घेतल्या असतील, त्याबद्दल त्या शंखाच्या वस्तू त्यांना दिल्या असतील. तर अशा प्रकारे हा व्यापार विनिमय होतो आणि या विनिमयाचा पुरावा म्हणजे या शंखांच्या वस्तू ज्या सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या लोकांशी असलेल्या
व्यापाराचा संबंध आपल्याला दर्शवतात. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या सावळदा संस्कृतीबद्दल माहिती घेतली. तर या सावळदा संस्कृतीतील जे काही मटके होते, तर त्याचं एक तुम्ही या ठिकाणी चित्र बघू शकता. तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांचे अवशेष, तिरागरे वगैरे तर यांचं चित्रीकरण या मातीच्या भांड्यावरती केलेलं आपल्याला आढळून येतं. त्यानंतर या सावळदा संस्कृतीतील जे गावं होती, तर तटबंदीयुक्त गावं होते आणि या गावांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सापडल्या. त्या म्हणजे मातीची भांडी, तिरागरे. तिरागरे म्हणजे काय, की बाणाचे अग्र, बाणाचं पुढचं टोक त्याला तिरागरे म्हणतात. माशांचे गळ, मासेमारीसाठी वापरले जाणारे गळ, विविध प्राण्यांच्या आकृती. तर या गोष्टींचा समावेश आपल्याला या मातीच्या भांड्यांवर दिसून येतो. तसंच गारगोटी वर्गातल्या खड्यांचे मणी, तांब्याच्या वस्तू, हाडांपासून बनवलेली पण तिरागरे असतात. त्यानंतर दगडी पाटे, वरवंटे इत्यादी वस्तू आपल्याला या गावांमध्ये आढळून आलेल्या आहेत. तर हे महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी ध्यानात ठेवण्यासारख्या आहे. त्यानंतर मित्रांनो आपण बघूया माळवा आणि जोरवे संस्कृती, जी की महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांतर्फे जिचं एक प्रॅक्टिस केली जायची किंवा आपण म्हणू शकतो, की हे लोक या संस्कृतीला बिलॉन्ग करणारे होते. बरोबर? तर इसवी सन पूर्व 1600च्या सुमारास माळवा संस्कृतीचे लोक महाराष्ट्रात पोहोचले. शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव वसाहती महाराष्ट्रात प्रथम माळवा संस्कृतीच्या लोकांनी वसवल्या. तर असं इतिहास तज्ञांचं म्हणणं आहे. ते महाराष्ट्राचे आद्य शेतकरी होते. म्हणजे बघा, हे माळवा संस्कृतीमधनं जे लोक महाराष्ट्रात आले. माळवा संस्कृती म्हणजे राजस्थान आणि मध्य प्रदेशचा काही भाग, जो की माळवा पठार या नावाने ओळखला जातो आज. तर या माळवा भागामध्ये राहणारे तत्कालीन जे लोक होते, ते महाराष्ट्रात स्थलांतरित झाले आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये या गाव वसाहती वसवल्या. तर मग महाराष्ट्राचे आद्य शेतकरी म्हणून सुद्धा त्यांना संबोधलं जातं. महाराष्ट्रामध्ये आल्यावर त्यांचा संपर्क कर्नाटकातील नवाश्मयुगीन संस्कृतीच्या लोकांशी आलेला असावा. बघा, तर कर्नाटकामध्ये पण ऑलरेडी नवाश्मयुगीन काही संस्कृती अस्तित्वात होत्या. मग महाराष्ट्रामध्ये ते लोक ज्यावेळेस आले, मग त्यावेळेस त्यांचा संबंध या कर्नाटकातील लोकांसोबत सुद्धा आला. कारण महाराष्ट्राला कर्नाटकचा भूभाग हा त्याची बॉर्डर शेअर करतो, बरोबर? त्याद्वारे माळवा संस्कृतीचे लोक घडवत असलेल्या मातीच्या भांड्यांचे तंत्रज्ञान, घाट आणि नक्षीचे नमुने यांमध्ये सुद्धा काही बदल घडून आले. बघा, ज्यावेळेस 2 संस्कृतीचे लोक किंवा 2 समुदाय एकत्र होतात ना, तर त्यावेळेस त्यांच्या चालीरीती, त्यांच्या आवडी-निवडी ह्या सुद्धा एकमेकांसोबत शेअर करतात. एकमेकांसोबत त्या मिसळल्या जातात आणि त्यातून काहीतरी नवीन तंत्रज्ञान, नवीन नक्षी किंवा नवीन धाटणीच्या काही वस्तूंची निर्मिती घडून येते. बरोबर? आणि जोरवे संस्कृती या नावाने ओळखली जाणारी नवीन संस्कृती सुद्धा या ठिकाणी उदयाला आली. तर ही जोरवे संस्कृती म्हणजे कोणती? तर ती कोणत्या ठिकाणी उदयाला आली? तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकतात, की जे काही कर्नाटकमधले नवाश्मयुगीन संस्कृतीचे लोक होते आणि हे माळवा संस्कृतीचे लोक होते. ते ज्या ठिकाणी एकत्र आले त्या ठिकाणची संस्कृती म्हणजे ही जोरवे संस्कृती आहे. तर ही संस्कृती कुठे होती? तर अहमदनगर जिल्ह्यामधली जोरवे या ठिकाणी या संस्कृतीचे अवशेष प्रथम उजेडात आले. म्हणून त्या संस्कृतीला जोरवे संस्कृती असं म्हटलं गेलं. महाराष्ट्रात ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचा विस्तार तापी, गोदावरी आणि भीमा या नद्यांच्या खोऱ्यात दिसून येतो. तर दायमाबाद हे नाशिकमधलं ठिकाण, प्रकाशे हे नंदुरबार जिल्ह्यातलं ठिकाण आणि इनामगाव हे पुण्यातलं ठिकाण आहे. तर ही जी गावं आहे सगळी, तर या संस्कृतीच्या विस्ताराने मोठी आणि त्या नदीच्या खोऱ्यातील प्रमुख केंद्रे होती. बघा, ही जी जोरवे संस्कृती होती, तर या जोरवे संस्कृतीच्या काही महत्त्वाच्या स्थळांचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला आढळून येतो. ते स्थळं कोणती? तर दायमाबाद, प्रकाशे आणि इनामगाव, बरोबर. या मोठ्या केंद्रांशी जोडलेली छोटी-छोटी खेडी आणि शेतवाड्या होत्या. उदाहरणार्थ नेवासे, नाशिक ही मोठी खेडी, तसेच पुणे जिल्ह्यातील चांडोली, सोनगाव, नाशिक जिल्ह्यातील पिंपळदर ही छोटी खेडी, इनामगाव जवळची वाळकी ही वाडी, पिंपळदर बागलांमधील घाटात तापीचे खोरे, तसेच गोदावरीचे खोरे या दोहोंपासून मोक्याच्या ठिकाणी असलेली ही सर्व ठिकाणं आहेत. त्यामुळे विस्ताराने छोटे असले तरी व्यापाराच्या दृष्टीने ते महत्त्वाचे होते. घोड आणि मुळा नदीच्या संगमावर वसलेली वाळकी ही एकमेव शेतवाडी होती. तर बघा, शेतवाडी म्हणजे काय, की एकदम छोटीशी शेतकऱ्यांची वस्ती, बरोबर. त्यानंतर छोटी खेडी, काही मोठी नगरं. तर अशा प्रकारचे हे सर्व एकमेकांशी परस्पर संबंध असणारे या संस्कृतीतील वेगवेगळी स्थळं आपल्याला नजरेस पडतात महाराष्ट्रामध्ये. तर हे वेगवेगळे ठिकाणं कोणत्या ठिकाणी कोणत्या संस्कृतीचे स्थळं आपल्याला सापडले, तर हे थोडंसं ध्यानात ठेवायसारखं या ठिकाणी. इनामगाव बघा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथील विस्तृत उत्खननामध्ये माळवा आणि जोरवे संस्कृतीमधील लोकांच्या जीवनाबद्दल आपल्याला सविस्तर माहिती उपलब्ध होते. तर इनामगावमधील काही कालक्रम या ठिकाणी दिलेला आहे बघा मित्रांनो. पुण्यातलं जे शिरूर तालुक्यातलं इनामगाव आहे, त्या ठिकाणी आपल्याला माळवा संस्कृतीचे अवशेष दिसून येतात. ही संस्कृती इसवी सन पूर्व 1600 ते 1400 वर्षांपूर्वी त्या ठिकाणी अस्तित्वात होती.
त्यानंतर पूर्व जोर्वे संस्कृती. आता ही पूर्व जोर्वे संस्कृती म्हणजे काय? की माळवा संस्कृतीचा अंत होऊन जोर्वे संस्कृतीचा उदय होत होता. तो काळ म्हणजे पूर्व जोर्वे संस्कृती. 1400 ते 1000 वर्षांपूर्वीचा काळ आणि उत्तर जोर्वे संस्कृती इसवी सन पूर्व 1000 ते 700 वर्षांपूर्वीचा आहे. हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. माळवा संस्कृतीनंतरच्या टप्प्यातील जोर्वे संस्कृतीचा काळ हा एक समृद्ध काळ होता, ज्याला पूर्व जोर्वे आणि उतरणीचा काळ म्हणजे उत्तर जोर्वे असे 2 टप्पे होते. इनामगावच्या उत्खननात या 2 टप्प्यातील लोकजीवन सविस्तर उलगडले गेलेले आहे. बघा मित्रांनो, पूर्व जोर्वे आणि उत्तर जोर्वे या दोन्ही टप्प्यातील लोकजीवन जे होतं जोर्वे संस्कृतीचं, ते इनामगावमधील उत्खननामध्ये आपल्याला व्यवस्थित प्रकारे समजून येतं. इनामगाव येथील माळवा संस्कृतीच्या काळातील लोकांची घरे आयताकृती आणि ऐसपैस होती. घराच्या भिंती या कुडाच्या असाव्यात. आता कुडाच्या भिंती म्हणजे काय? जे ग्रामीण भागातली मुलं आहेत त्यांना तर व्यवस्थित समजेल. परंतु जे शहरी भागातले त्यांच्यासाठी सांगतो, की ज्या काही काटक्या वगैरे असून काटक्या वगैरे असतात झाडांच्या, तर त्यापासून त्याच्यावरती शेणामातीचं लिंपण देऊन ज्या भिंती बनवल्या जातात त्यांना कुडाच्या भिंती म्हणतात. घरामध्ये आडभिंत घालून घराचे 2 भाग केलेले असतात. बघा, आपल्या घरी पण किचन आणि हॉल यांच्यामध्ये एक पार्टिशन भिंत असते, बरोबर? किंवा बेडरूम आणि हॉल, बेडरूम आणि किचन यांच्यामध्ये पार्टिशन असतं. तर अशा प्रकारच्या आडभिंती घालून घराचे 2 भाग केलेले या संस्कृतीच्या घरांमध्ये आपल्याला आढळून येतात. उभी कोठारे किंवा उभी कोठी ठेवण्यासाठी एक गोल ओटा, 4 पायांचे रांजण ठेवण्यासाठी टेकूचे 4 चपटे दगड व चुन्याने लिंपलेले बळद यांसारख्या गोष्टींवरून घरांमध्ये दीर्घकालीन साठवणूक करण्यासाठी केलेली तरतूद लक्षात येते. बघा मित्रांनो, ज्यावेळेस पावसाळा वगैरे असतो, तर त्यावेळेस आपल्याला सरपण लागतं, धान्य लागतं, तर ते आपण वर्षभरासाठी साठवून ठेवतो. मग हे धान्य साठवण्यासाठी जे काही गोष्टी लागतात, उभी कोठी लागते, 4 पायांचं रांजण वगैरे ठेवण्यासाठी जे काही चपटे दगड ते आपण खाली ठेवतो बघा. तर ते पण या ठिकाणी आढळून आलेले आहेत. क्वचित त्यावर जमिनीत खोल खड्डा करून झोपड्या, गर्तावास उभारल्या जात. बघा, तर जमिनीमध्ये खोल खड्डा करून सुद्धा काही झोपड्यांची उभारणी केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्याला गर्तावास सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. माळवा संस्कृतीची मातीची भांडी पिवळसर रंगाची असत. बघा, हे ध्यानात ठेवा. मातीची भांडी माळवा संस्कृतीची जी होती ती पिवळसर रंगाची. त्यावर तपकिरी रंगामध्ये नक्षी काढलेली असते आणि त्याचा पोत खरबडीत असतो. म्हणजे थोडी खरबडीत माती किंवा मृदा वापरून ही भांडी बनवलेली असतात. परंतु जोर्वे संस्कृतीतील भांडी ही खणखणीत भाजलेली असल्यामुळे त्यांचा नाद हा धातूच्या भांड्यांप्रमाणे असतो. तुम्ही बघा, एखादं मातीचं एक गोळा करून त्याचं बनवलेलं मडकं आणि जे सुकवलंय तुम्ही ते, तर त्याचा एवढा आवाज येणार नाही. पण तेच जर मडकं व्यवस्थित भाजलेलं असेल, तर त्याचा एक वेगळाच नाद येतो. त्याला असं तुम्ही नॉक केलं तर असा टन असा वेगळा घंटानाद सारखा एक वेगळाच नाद घुमतो त्या मडक्यामध्ये. कधी करून बघा तुम्ही. ते मडकेवाले विकायला येतात बघा ते जसं ते मडक्यावरती नॉक करतात. तर त्यावेळेस पण तुम्ही हा नाद ऐकू शकतात, बरोबर? किंवा तुमच्या घरात एखादं नवीन मडकं येतं, प्रयोग करा. फक्त ते फुटणार नाही याची काळजी घ्या. ओके. त्यांचा रंग लाल असतो आणि त्यावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली असते. बघा, ही जी खणखणीत भाजलेली भांडी आहे, त्याच्यावर रंग जो आहे तो लाल असतो आणि त्या भांड्यावरती काळ्या रंगाने काढलेली नक्षी असते. त्या भांड्यांमध्ये तोटीची भांडी, मध्यभागी कंगोरे असलेले वाडगे, कुंडे, चंबुगडे इत्यादी घाटाच्या भांड्यांचा समावेश असतो. तर या ठिकाणी तुम्ही वेगवेगळी भांडी बघू शकता. काही भांड्यांना ही एक तोटीसारखं दिसून येईल तुम्हाला. काही ठिकाणी छोटंसं वाडगं त्या भांड्यावरती ठेवलेलं तुम्हाला दिसून येईल किंवा असे वेगवेगळे चंबू, कुंडे किंवा वेगवेगळे घडे यांच्या वेगवेगळ्या धाटणीच्या भांड्यांचा समावेश या ठिकाणी जोर्वे संस्कृतीमध्ये होता, हे आपल्याला दिसून येतं. उत्तर जोर्वे काळामध्ये भांड्यांचे घाट तेच राहिले तरी त्यांच्यावर फारशी नक्षी काढेनासे झाले होते. बघा, ज्यावेळेस एखाद्या संस्कृतीचा ऱ्हास होतो ना किंवा ती लयाला जाते ना, तर तिच्या ज्या काही जुन्या परंपरा असतात किंवा ज्या काही कला असतात त्यांचा हळू ऱ्हास व्हायला लागतो. तर हे आपल्याला उत्तर संस्कृतीच्या मातीच्या भांड्यांवरून दिसून येतं. तर पूर्व जोर्वे संस्कृतीमध्ये जे काही नक्षीदार भांडे होते ते उत्तर जोर्वे संस्कृतीच्या काळामध्ये फारसे नक्षीदार नव्हते. फक्त प्लेन भांडे ते लोक वापरायचे. इनामगाव येथे माळवा आणि पूर्व जोर्वे काळातील कुंभकारांच्या भट्ट्या सुद्धा आपल्याला उत्खननामध्ये मिळाल्या आहे. त्या भट्ट्या गोल आकाराच्या होत्या. पूर्व जोर्वे काळातील भट्टी मोठी आणि अधिक क्षमतेची होती. बघा, पूर्व जोर्वे जो काळ होता, अधिक मोठी आणि अधिक क्षमतेची भट्टी त्या ठिकाणी होती. उत्तर जोर्वे काळात मात्र मातीची भांडी भाजण्यासाठी जमिनीवरच आवा रचला जात होता. इनामगाव हे इतर गावांच्या मातीच्या भांड्यांचा पुरवठा करणारे केंद्र होते. बघा, एक्झाममध्ये हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, की महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृतींपैकी इतर गावांना किंवा इतर गाव वसाहतींना मातीच्या भांड्यांचा पुरवठा करणारे प्रमुख शहर कोणते?
किंवा प्रमुख स्थळ कोणते? तर ते आहे इनामगाव. ध्यानात ठेवा, पुण्यातलं शिरूर तालुक्यातलं हे गाव आहे, जे की ताम्रपाषाणयुगीन गाव वसाहतींना मातीच्या भांड्यांचा पुरवठा करणारं प्रमुख केंद्र होतं. घर चौकोनी प्रशस्त, एकापेक्षा अधिक खोल्यांचे आहे, की गोल खड्डा करून त्यावर उभारलेली झोपडी आहे. यावरून त्या घरातील लोकांची आर्थिक स्थिती सुद्धा आपल्याला सांगता येते बघा. जस्ट छोटासा गोल खड्डा करून त्याच्यावरती झोपडी उभारली म्हणजे काय, की थोडीशी आर्थिक स्थिती खालावलेली आपल्याला त्या कुटुंबाची दिसून येईल. परंतु चौकोनी प्रशस्त एकापेक्षा अधिक खोल्यांचं जर घर असेल, तर नक्कीच त्या लोकांची आर्थिक स्थिती ही प्रबळ असलेली आपल्या ध्यानात येते. पूर्व जोडवे काळात गोल झोपड्यांची संख्या नगण्य असली तरी उत्तर जोडवे काळात गोल झोपड्यांची संख्या वाढलेली दिसते बघा. ज्यावेळेस तुमच्याकडे पैसा नाही ना, तर त्यावेळेस काय होईल, की तुम्ही छोटेच गोल झोपड्या वगैरे असं काहीतरी बांधून राहणार. तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्या जीवनामध्ये स्थैर्य आहे, तर तुम्ही मोठं घर बांधणार. तर हेच या जोडवे काळातील संस्कृतीला पण लागू झालेलं आपल्याला दिसून येतं. तर पूर्व जोडवे काळातील जी काही एक विकसित संस्कृती होती, त्या संस्कृतीच्या काळामध्ये आपल्याला एक चांगली प्रशस्त घरे दिसून येतात. तर उत्तर जोडवे काळात जसा या संस्कृतीचा ऱ्हास व्हायला लागला, तर घरांची जी रचना आहे, ती पण आपल्याला एकदम साधी, सिंपल दिसून येते. गोल झोपड्यांच्या आकारातली घरे या ठिकाणी बांधली गेलेली आपल्याला दिसून येतात. पण या झोपड्या गरता वासाहून वेगळ्या होत्या थोड्याशा. तर हे यांचं थोडंसं वैशिष्ट्य आहे. काठ्यांच्या वरच्या टोकाला बांधलेला जुडगा तळाकडे पसरवून तंबूप्रमाणे शंकवाकृती झोपड्या उभ्या केल्या जात. बघा आता, हे एक अजून मोठं वैशिष्ट्य आहे, की झोपड्यांचा जो वरचा भाग आहे, कोणाचा भाग, त्या ठिकाणी गवत बांधून शंखाप्रमाणे त्या गवताला असा आकार देऊन त्याच्या बाजून बांधलेल्या झोपड्या या आपल्याला दिसून येतात उत्तर जोरवे संस्कृतीच्या काळात. अशा झोपड्या सहसा फिरस्ते लोक उभ्या करतात. उत्तर जोरवे काळात हवा शुष्क होऊ लागली, त्यामुळे जोरवे संस्कृतीच्या लोकांना फिरस्ते जीवन स्वीकारणे भाग पडले बघा. का ही लोकं अस्थिर जीवन जगू लागली किंवा हे फिरस्तीवरचं जीवन यांचं का चालू झालं उत्तर जोरवे काळात? कारण त्यावेळची हवा शुष्क होऊ लागली आणि त्यामुळे तिथे राहणं हे त्या लोकांना तेवढंसं सहज सोपं नव्हतं. त्यामुळे त्यांचं स्थलांतर किंवा फिरस्तं जीवन सुरू झालं. तर ह्या झोपड्यांमुळं आपल्या या गोष्टी लक्षात येतात. पूर्वे-जोर्वे काळातील इनामगावमध्ये नदीला एक कालवा काढून नदीचे पाणी साठवण्याची सोय केली होती. ती सिंचनासाठी होती हे सुद्धा आपल्याला स्पष्ट होतं बघा. इनामगावमधील नदीचा एक कालवा त्या लोकांनी बनवला होता आणि ते पाणी ते सिंचनासाठी वापरत होते. सिंचनाच्या पाण्याच्या पाण्याचे जे वाटप होतं ते गावाच्या प्रमुखाकडे असे. ताम्रपाषाणयुगीन इनामगावच्या मध्यवर्ती जागेत ग्रामप्रमुखाचे 5 खोल्यांचे प्रशस्त घर होते बघा. इथे पण तुम्हाला अधिकाराची उतरंड दिसून येते. ग्रामप्रमुख जो होता त्याला एक आलिशान 5 खोल्यांचं घर होतं हे आपल्याला दिसून येतं. त्या घरात आणि घराच्या बाहेर धान्याच्या साठवणीची बरीच बदळे होती. बदळे म्हणजे काय एक थोडक्यात धान्याची कोठारे किंवा त्यासाठी धान्य साठवण्यासाठी उपयुक्त अशी जागा त्याला बदळं म्हणू शकता तुम्ही. येथील शेतकरी गहू, बार्ली, ज्वारी, मसूर, कुळीथ यांसारखी पिके घेत होते. त्याखेरीज त्यांच्या आहारात प्राण्यांचे मांस, मासे इत्यादींचाही समावेश असलेला दिसून येतो. इतर ताम्रपाषाणयुगीन स्थळांप्रमाणे इनामगाव येथे गारगोटी वर्गातल्या रंगीबेरंगी खड्यांचे मणी, सूक्ष्माश्रय आणि तांब्याच्या वस्तू सुद्धा आपल्याला मिळाल्या आहेत. तर बघा, महाराष्ट्र हा असा प्रदेश आहे ना, की जो उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्या मधोमध वसलेला आहे. त्यामुळे ज्याही काही संस्कृती या ठिकाणी उदयाला आल्यात, तर उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय ज्या काही संस्कृती होत्या, त्यांचं कॉम्बिनेशन तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतं. बरोबर? इनामगावच्या प्रमुखाचे पद हे वंशपरंपरागत होते. हे दर्शवणारे दफन स्थळे सुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. घराच्या लगतच मिळालेली आहे. मग त्यावरून आपल्याला समजून येतं ना, की जर एक अशी शृंखला आहे दफनस्थळांची त्या घराच्या लगत, तर आपल्याला समजून येतं, की एक वंशपरंपरागत प्रमुखाचं, त्या गावाच्या प्रमुखाचं पद हे असावं. ही दफनस्थळे इतर सर्वसाधारण दफनस्थळांपेक्षा पूर्णतः वेगळ्या पद्धतीची होती. इनामगावमध्ये साधारणपणे जमिनीत खड्डा करून त्यामध्ये मृत व्यक्तीला उताण्या अवस्थेत पुरले जाई. दफनाच्या दुसऱ्या पद्धतीत मात्र मृत व्यक्तीला एका 4 पायांच्या फुगीर पोटाच्या रांजणात बसलेल्या अवस्थेत पुरले होते. बघा, हा जो 4 पायांचा फुगीर पोटाचा रांजण होता, याच्यामध्ये त्या व्यक्तीला बसलेल्या अवस्थेत पुरलं जायचं. त्याच्यापेक्षा थोडे आधीच्या काळात एक दफन तशाच प्रकारच्या रांजणात होते, परंतु त्यात सांगाडा नव्हता. तर ते प्रतिकात्मक दफन होतं, हे आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या अवशेषांवरून दिसून येतं. हे लोक मृत बालकांना पुरण्यासाठी कुंभाचा वापर करीत असत. तर जी काही छोट्या मुलांची अस्थी मिळाले असतील, तर ते या कुंभांमध्ये मिळाले. त्यामुळे आपल्याला दिसून येतं, की ही जी लोक होते, तर छोट्या मुलांचे मृतदेह पुरण्यासाठी कुंभांचा वापर करत. अशा दफनांमध्ये मृत बालकाला कुंभाच्या आत झोपवून त्याच्या तोंडाशी दुसऱ्या कुंभाचे तोंड जोडून ते 2 कुंभ ते लोक पुरत असत. बरोबर?
तर अशा प्रकारे आपण मित्रांनो या ठिकाणी माहिती घेतलेली आहे महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगीन वेगवेगळ्या स्थळांबद्दलची, बरोबर? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. खालील माहितीच्या मदतीने ओघ तक्ता तयार करा. म्हणजे एक फ्लोचार्ट तुम्हाला या ठिकाणी बनवायचा आहे. महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती. मग वापरातील भांडी होती, त्याची कॅरेक्टरिस्टिक, विस्तार कुठं होता ते लिहायचं. घरांची रचना कशी होती? चौकोनी, प्रशस्त होती, गोल झोपड्यांची घरं होती, व्यवसाय कोणता करायचे, शेती करायचे, पशुपालन करायचे, बरोबर? दफनविधींबद्दल काही माहिती आपल्याला भेटली, आहाराबद्दल काही माहिती भेटली, गहू, बार्ली वगैरे, कुळीथ यांसारखी पिकं ते लोकं घ्यायची. तर ते तुम्ही या ठिकाणी ती माहिती भरून हे जे पूर्ण महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचा जो काही एक मुद्दा आहे, तो एकदम सहजपणे अशा फ्लो चार्टच्या माध्यमातून लक्षात ठेवू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा एक महत्त्वपूर्ण टप्पा या पाठातील पूर्ण केलेला आहे. तुमच्या काही शंका असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न करूयात. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ यापुढे बघण्यासाठी, त्यांचे नोटिफिकेशन वेळेवर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा. तर भेटूयात मित्रांनो आपल्या पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. धन्यवाद.